दुसऱ्याच्या धर्माचा आदर करावा, स्वतःच्या धर्माचं पालन करावं, हा आमचा एक पाठीमागचा शुद्ध उद्देश आहे. आणि कुणी जर त्याचा राजकीय अर्थ लावित असेल तर तो सुद्धा चुकीचा आहे. राजकारणाचा आमचा संबंध नाही. संत राजकारणाच्या पलीकडे असतात. राजकीय पक्षाचे लोक आमच्याकडे येत असतील, जात असतील, सर्वच पक्षाचे लोक येतात. काही मुसलमान आपले भक्त आहेत. हा हिंदू मुस्लिमचा मुद्दाच नाही आहे. हा मुद्दा अराजकतेचा आहे. आणि अराजकता ज्या धर्मामध्ये असेल, वास्तविक त्या धर्मियांचीच जबाबदारी आहे की ते अराजकता त्यांनीच थांबवली पाहिजे. परंतु आमचे जे शब्द आहे त्याची क्लिप व्हायरल करून आणि गावोगावी मोठ्या मोठ्या शहरामध्ये दंगल सुरू झाले. काय कारण? असं कोणतं बयात आम्ही त्या ठिकाणी आम्ही दिलेलं आहे दंगल करण्यासारखं? उदाहरण दिलं. जे उदाहरण सत्य आहेत, ते ग्रंथात आहेत, त्याला पुरावा आहे. प्रमाणाशिवाय आम्ही कोणते शब्द वापरलेले नाही आहेत. आणि एखाद्या व्यक्तीकडून आदर्श तुम्ही घेत असाल असं म्हणणाऱ्याला मी एक तर असं समजेल की काही म्हणले तुम्ही त्या दुसऱ्या धर्माबद्दल काय बोलले. मी त्या इथला असा प्रश्न विचारतो, तू तुझी 6 वर्षाची मुलगी एखाद्या 50 वर्षाच्या माणसाला देशील का? स्वतःची मुलगी. हे जर तुला अनुचित वाटतं तसं मला अनुचित वाटलं, मी ते बोललो. एखाद्या ते मान्य असेल तो त्यांचा विषय. आणि म्हणून या ठिकाणी जे काही होतं ते मी स्पष्ट केलेलं आहे. आणि इथून आणखी मी पुन्हा एक गोष्ट स्पष्ट करतो की पुन्हा पुन्हा मीडियाने आमच्याकडे येऊन त्रास देऊ नये. जी बाजू आहे ती स्पष्ट मी मांडलेली आहे आणि त्या विषयावर मी ठाम आहे. काही लोकांनी मला असाही प्रश्न विचारला की माफी मागणार का? माफी मागण्यासारखं आम्ही काही केलेलं नाही. आम्ही काही चूक केलेली असं आम्हाला वाटत नाही. ज्याला वाटत असेल तो त्यांचा प्रश्न आहे. काहींनी प्रश्न असा विचारला की तुमच्यावर काही एफआयआर दर्ज झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर माझा पूर्ण विश्वास आहे. भारत देशाच्या न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे. आणि जे मी काही बोललेलो आहे संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे. हिंदूंच्या देवदेवतावर कोणी काही बोलू शकतं. हिंदूंच्या साधू संतांची कोणी टिंगल करू शकतं. किती चित्रपट आहेत, अशा चित्रपटामध्ये आणि साधू संतांबद्दल निगेटिव्ह चर्चा केलेली आहे. त्यांच्यावर का तुम्ही आणि कारवाई करीत नाही? कोणी असू द्या, कोणी कोणाच्या धर्माच्या विरुद्ध कधी बोलू नये. प्रत्येकाचा आदर असेल, परंतु प्रत्येकाचा कुठल्या गोष्टीकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन असतो. आणि जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आम्ही या ठिकाणी मांडला. आता राहिला विषय त्याचा विपर्यास झाल्यामुळं आपला सर्व तरुण वर्ग उठून बसलाय. आपल्याला अनुचित प्रकार काही करायचे नाही आहे. परंतु ज्या ज्या ठिकाणी चुकीचे अशा प्रकारचे प्रकार घडले, दगडफेक झाली, मारामाऱ्या झाल्या, कोणी वेगवेगळ्या प्रकारचे पोस्ट केले, वैजापूरला देखील मोर्चा वगैरे झाला असेल. हा, यांना पण पाहायला लागलंय. काय तुमचं नाव? अजय पाटील साळुंके. यांना पाहायला लागलंय. यांना दगडफेक झाली तिथं. तर अशा प्रकारे हे प्रकार ज्यांनी केले हे अराजक तत्वाने केलेलं आहे. याला मी कोणी धर्माला जबाबदार धरीत नाही. पण त्या धर्मातले जे जबाबदार लोक आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे की अशा अराजक तत्वांना आपण आवरा. आणि नाही आवरलं तर मग ऍक्शनला रिॲक्शन होणार. शांत 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 एवढं उत्तेजित होऊ नका. उत्तेजित होण्याकरता मी बोलत नाही आहे. समाजामध्ये जर अशा प्रकारचे अराजक होत असतील तर आपल्याला शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. शांततेने आपण आंदोलन करावं. धर्माबद्दल, आपल्या संस्कृतीबद्दल, देशाबद्दल आपल्याला प्रेम असावं. कोणाला अनुचित बोलू नये. कोणी एखाद्या दुसऱ्या धर्माचा जरी असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा चुकीचा आपण कधी बोलू नये. आणि म्हणून आपण शांततेचा मार्ग स्वीकारावा. अशाच प्रकारचा आम्ही आपल्याला आदेश देतो. कुठे अराजकता होता कामा नये, कुठे चुकीचं मेसेज जाता कामा नये. परंतु आपण आपलं कार्य जे काही आहे ते कार्य करावं. तर मला असं वाटतं आता जे या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे हे आपण सर्वांनी ऐकलं. हे मीडियामध्ये सुद्धा गेलंय.
परंतु आता इथून पुढे आमचे कीर्तनाचे कार्यक्रम सुरू होणार, 2-2, 3-3 कार्यक्रम आम्हाला दररोज आहेत. आणि म्हणून आता अशा वेळेला कोणी मीडियावाला आमच्या पाठीमागं माईक घेऊन येईल म्हणून मी त्यांना सांगतो, आता हे बंद करा. जे स्टेटमेंट मी आता दिलेलं आहे याबद्दल आता या विषयावर मी पुन्हा कधी बोलणार नाही. आणि माझ्याकडे कोणी येऊ नये, नॅशनल मीडिया असेल किंवा कोणते युट्यूब वाले असतील, कोणी माझ्याकडे या विषयावर येऊ नये. मी माझी बाजू या ठिकाणी मांडलेली आहे, स्पष्ट केलेली आहे आणि ती भूमिका माझी स्पष्ट आहे. त्या भूमिकावर मी ठाम आहे. जे मी बोललेलो आहे त्यावर देखील मी ठाम आहे. आता माझे विचार आपल्याला कळाले. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर, करावा विचार नलगे चिंता कोणाची. हा विचार आपण करावा. नारी नर असो, लहान असू द्या, मोठी असू द्या, कुठल्या जातीच्या असू द्या, न पाहे याती कुळाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई. वारकरी संप्रदायामध्ये सर्व जातीचे, सर्व पंथाचे संत होऊन गेलेले आहेत. त्यामध्ये मुस्लिम सुद्धा आहेत. कबीर, मोमीन, लतीफ, मुसलमान, सेना, नावी, जान, विष्णुदास. वृंदावनला रसखान नावाचे एक संत होते, मुसलमान होते. ताज नावाचे एक संत होते, मुसलमान होते. इथं धर्माचा विषय नाही आहे, इथं अराजकतेचा विषय. अराजक तत्व जे असतात आणि आपण काय असतो, आपण ज्यावेळेला जातीमध्ये विभागला जातो आणि अराजक तत्व त्याचा गैरफायदा घेतं, अशा वेळेला आपण सावध राहायला पाहिजे. हा त्याच्या पाठीमागचा आमचा शुद्ध उद्देश आहे. कोण इश्यू करणार आणि कोण त्याचा काय अर्थ करणार हा ज्याचा त्याचा विषय आहे. आणि हे माझं स्वतःचं मत मी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. या ठिकाणी बरेच काही चॅनलवाले या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण चांगल्या प्रकारचे दाखवावं. बऱ्याच चॅनलवाल्यांनी हा मुद्दा उचलून धरला. गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये केलेलं वक्तव्य, पण गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये 7 दिवसांमध्ये 25 लाख लोक येऊन गेले. या 25 लाख लोकांची भोजनाची व्यवस्था कशी झाली, 10,000 लोक रात्रंदिवस भजन कसे करीत होते, हे एकाही चॅनलला दाखवलं नाही. सद्गुरु गंगागिरी महाराज. गिनीज बुक मध्ये ज्या सप्ताहाची नोंद झालेली आहे त्या सप्ताहाचं कार्य 250 वर्षापासून चालू आहे. त्याबद्दल मात्र एक शब्द बोलण्याची यांची हिंमत नाही. आणि हे थोडीशी क्लिप बाजूला करून आणि त्याला राजकीय स्वरूपाने प्रयत्न करतायत. मी सर्व जेवढे काही नॅशनल चॅनल असतील किंवा जेवढे चॅनल असतील त्या सर्वांना या ठिकाणी पुन्हा सांगेल की तुम्ही तोडफोड करून वाक्य दाखवू नका. त्या प्रवचनामध्ये मी उदाहरण सांगितलं, भीष्माचार्यांचं उदाहरण सांगितल्यापासून जो काही मुद्दा आहे तो संपूर्ण मुद्दा तुम्ही बघा. संपूर्ण मुद्दा बघितला तर त्याचा अर्थ तुम्हाला कळेल. त्यातली एखादी छोटीशी क्लिप बाजूला करायची, समाजामध्ये संभ्रम निर्माण करायचा हे उचित नाही आहे. आणि मी सर्व तरुणांना सांगेल, आपली हिंसाचाराची संस्कृती नाही आहे. कुठलाही अनुचित शब्द आपल्या मुखातून कधी निघाला नाही पाहिजे. कोणाबद्दलही अनुचित शब्द निघाला नाही पाहिजे. बांगलादेशची परिस्थिती जेव्हा आम्ही सांगत होतो त्याला उदाहरण म्हणून आम्ही सांगितलं, एखादी व्यक्ती आहे, हे असं का करतं, हे अराजक तत्व असं का करतात की ज्यांना हे आदर्श मानतात त्यांच्या जीवनाबद्दल आम्ही एक उदाहरण सांगितलं की एखादा मनुष्य वयाच्या 50व्या वर्षी 6 वर्षाच्या मुलीचे लग्न करीत असेल तर हा त्या मुलीवर अन्याय नाही का? मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज मग तुम्ही दुसऱ्या धर्मावर का बोलता? का बोलता विषय नाही. संविधानाने प्रत्येकाला स्वातंत्र्य दिलेलं आहे बोलण्याचं. दुसरी महत्वाची गोष्ट यामध्ये अशी आहे की जे काही आम्ही बोललेलो आहेत ते ग्रंथात लिखित आहे. आम्ही स्वतःच्या मनाने बोललो नाही किंवा असत्य बोललो नाही. आणि विश्लेषण करण्याच्या प्रक्रिया प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असतात. जे आम्हाला वाटलं ते आम्ही बोललो. काय वाटलं आम्हाला एक वाटलं की एखादी व्यक्ती, या ठिकाणी मी नामनिर्देश करीत नाही, नामनिर्देश झालेला आहे त्यावेळेला, एखादी व्यक्ती 50 वर्षाची व्यक्ती 6 मुलीशी जेव्हा 6 वर्षाच्या मध्ये जेव्हा विवाह करते, विवाह होत असतो, तर त्यावेळेला आणि अशा व्यक्तीला आदर्श मानणाऱ्या जे अराजक तत्व आहे,
तर अशा लोकांकडून ह्या घटना घडतात. माझं मत या ठिकाणी असं आहे की प्रत्येकाने शांतता पाळली पाहिजे, प्रत्येक धर्मीने शांतता पाळली पाहिजे. मग हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, बौद्ध असतील, प्रत्येक धर्मामध्ये अराजक तत्व असतात. प्रत्येक धर्मामध्ये चांगल्या विचाराचे देखील लोक असतात. जे चांगल्या विचाराचे लोक आहेत त्यांनी एकत्रित येऊन काही कुप्रथा ज्या आपल्या धर्मामध्ये असतात त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हिंदू धर्मामध्ये काही कुप्रथा होत्या, त्याला विरोध झाला, हिंदू धर्माने ती स्वीकारला आणि त्या कुप्रथा दूर केल्या. तसं एखाद्या धर्मामध्ये जर एखादी अशी काही कुप्रथा असेल ती कुठल्याही व्यक्तीतून असो, पण त्या कुप्रथेमुळे जर एखाद्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर माझं मत असं आहे की मुस्लिम मंडळींनी सुद्धा एकत्रित विचार करून अशा कुप्रथा दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण धर्म कुठलाही असो, एक माणुसकी हा सर्वात मोठा धर्म आहे आणि माणुसकी या धर्मानुसार हे अनुचित आहे असं मला वाटलं आणि त्यांनी व्यक्त केलं. आता त्यामध्ये माझं संपूर्ण प्रवचन जर ऐकलं तर हा मुद्दा लक्षात येतो, परंतु काहींनी काय केलं, तेवढी चुकली कट केली आणि ती व्हायरल केली आणि त्यामुळे तो गैरसमज निर्माण झाला. खरं त्याच्या पाठीमागचा माझा उद्देश हा होता की बांगलादेशामध्ये जे काही अराजकता घडलेली आहे आणि त्या अराजकतेला कारण जे आहे ते कारण म्हणून ते एक उदाहरण मी त्या ठिकाणी दिलं होतं. हा मूळ उद्देश माझा बांगलादेशामध्ये घडलेल्या हिंदू अत्याचारांना आणि त्या ठिकाणी वाचा फोडावी आणि अशा प्रकारे समाजाने याचा विचार करावा. आणि यामध्ये मी एक सांगितलं की जो प्रकार बांगलादेशामध्ये घडत आहे आपण जर सावध झालो नाही तर आपल्याकडे सुद्धा असा प्रकार घडू शकतो आणि म्हणून आपण एकत्रित राहिलं पाहिजे आणि अन्यायाला प्रतिकार करायला देखील आपण शिकलं पाहिजे. हा त्या संपूर्ण प्रवचनाचा एक मुद्दा होता. आता याचा अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारचा इश्यू केला, काही राजकीय लोकांनी त्याचा फायदा घेतला असेल. आम्ही राजकीय नाही, राजकीय कुठल्याही पक्षाचे समर्थक नाही आणि राजकीय कुठल्याही पक्षाचे विरोधक नाही. आम्ही कुठल्याही धर्माचे समर्थक नाही, कुठल्याही धर्माचे विरोधक नाही, परंतु हिंदू धर्मामध्ये आमचा जन्म झालेला असल्यामुळं आमचं सर्वस्व सनातन आहे.